नमस्कार बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दल 10 मार्च 2026 पर्यंतच्या ज्या अपडेट्स आल्या आहेत ते आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, सो पहिली अपडेट सांगायची झाली तर फेब्रुवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे अजूनही अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी 2026चा 1500 रुपये वितरण हप्ता जमा झालेला नाही आहे. मार्चचे 10 दिवस उलटले असले तरी अनेक लाभार्थी महिलांना अजूनही पैशांची वाट पाहावी लागत आहे आणि काही बातम्यानुसार सरकार फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र देण्याची शक्यतासुद्धा आहे. ओके, सो ज्या महिलांना जानेवारीपासून सुद्धा नाही आले पैसे त्यांनासुद्धा आता मिळू शकतात. ओके, जर त्यांची KYC कंप्लीट असेल तर त्यांना एक साथ पैसे मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना 3000 एकाच वेळी मिळू शकतात फेब्रुवारी आणि मार्चचे. ओके, आता KYC करण्यासाठी अंतिम तारीख वाढली, ही दुसरी अपडेट आहे. ओके, बेसिकली सरकारने मोठा दिलासा देत KYC करण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2026 पर्यंत आता वाढवली आहे. जर तुमचे KYC पूर्ण झालेले नसेल तर लवकरात लवकर ते पूर्ण करा, नाहीतर पुढील हप्ते थांबू शकतात. ओके, आता तिसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ही. ओके, आता झालं आहे काही, सरकारने अलीकडेच लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली होती. या तपासणीमध्ये काही महिलांना अपात्र घोषित करून यादीतून काढण्यात आले आहे. मुख्य कारणे काय आहेत त्यांची यांना या लाडक्या बहीण योजनेमधनं काढण्याचं? ओके, पहिलं कारण म्हणजे उत्पन्न मर्यादा जास्त असणे. ज्या महिलांचं उत्पन्न जास्त होतं, क्रायटेरियामध्ये बसत नव्हतं, त्यांना लाडकी बहीण योजनेमधनं नाव त्यांचं काढलेलं आहे. सरकारी नोकरी असणे, चुकीची माहिती देणे, म्हणून जर तुमचे नाव अजूनही यादीत असेल तर तुमची माहिती बरोबर आहे का ते एकदा तुम्ही तपासून घ्या. ओके, आता चौथी अपडेट सांगायची झाली तर योजनेच्या निधीबाबत मोठा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी योजनेच्या निधीमध्ये काही बदल केले आहेत. या योजनेसाठी सुमारे 26,500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. सरकारचे म्हणणे आहे की योजना सुरू राहणार आहे, पण लाभार्थ्यांची पडताळणी आता कडक पद्धतीने केली जाणार आहे, ज्यामुळे ज्या महिलांना खरंच आर्थिकदृष्ट्या गरज आहे महाराष्ट्रातल्या त्या महिलांनाच पैसे मिळायला पाहिजेत. ज्या महिला या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत, चुकीची माहिती दिलेली आहे, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. ओके, आता पाचवी अपडेट सांगायची झाली तर महिलांसाठी नवीन योजना. याशिवाय सरकार महिलांना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्तावही आता विचारात घेत आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीसुद्धा मिळू शकते. ओके, तर बहिणींनो, ही होती 10 मार्च 2026 पर्यंतची लाडकी बहीण योजनेबद्दलची ज्या न्यूज होत्या, महत्त्वाचे अपडेट्स होते, त्या मी तुम्हाला एक एक करून सांगितले आहेत. जर तुम्हाला अशाच महाराष्ट्रातील सरकारी योजना आणि ताज्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. ओके, धन्यवाद.